रात्र चौथी. पुण्यात्मा यशवंत. त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती. श्यामने गोष्ट सांगायला सुरुवात केली. जरा थांब, बारकू यायचा आहे. काल तो भाकर न खाताच आला होता. शिवा म्हणाला, तो पहा आलाच. ए बारकू ए, माझ्या जवळ बैस. असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्या जवळ बसवले. श्याम सांगू लागला, ते पावसाळ्याचे दिवस होते. कोकणातील पाऊस तो मुसळधार पाऊस ओतत होता. जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळाट वाहत होते. पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो. त्यावेळेस कोकणात छत्र्या फार बुकाळल्या नव्हत्या. इरली फारच सुंदर व साधी असतात. आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता, म्हणून तो आमच्याबरोबर शाळेत आला नाही. दादा व मी शाळेत गेलो. आम्ही शाळेत गेलो, परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले. तो 2 दिवस नालगुदाने आजारी होता, परंतु ते दुखणे बरे झाले होते. दुसरेच दुखणे उत्पन्न झाले. पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले. पोट जास्त दुखू लागले, पोट फुगू लागले. त्याला शौचास होईना आणि लघवीला सुद्धा होईना. खेड्यात कोटला डॉक्टर आणि कोटला एनिमा घरगुती उपाय चालले होते. आमचा गडी गोविंदा आम्हाला शाळेत बोलावण्यासाठी आला. अण्णा दादा अशी यशवंता आमची आठवण करीत होता. आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी. गावातील काही वैद्य आले होते. पितांबरबाई कुशाप्पा आले होते. माझा भाऊ गडबडा लोळत होता. पोट फुगत चालले तरी त्याला अतिशय तहान लागली होती. त्याला पाणी देत नव्हते. पाण्याच्या भांड्याकडे तो गडबडा लोळत सुटे. त्याला पुन्हा धरून ठेवीत. त्याचे वय 6 वर्षाचे असेल तेव्हा. आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती. अंगणात चण्याची डाळ वाळत टाकली होती. शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हाकलली. शेळीने तोंड घालून डाळ उडवली होती. ती तो सारखी करत होता, गोळा करून ठेवीत होता. इतक्यात आजीने पाहिले व ती म्हणाली, डाळ खातोस का रे चोरा? आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतो आहेस वाटते. बराच किरे आहेस. नाही ग आजी, मी नव्हतो खात. उगीच आपलं माझ्यावर आळ. रडकुंडीला येऊन यशवंता म्हणाला. घरात आई सांधे दुखण्याने त्यावेळेस आजारी होती. तिला चालता येत नसे. ती फार अशक्त झाली होती. खोलीमध्ये पडलेली असे. यशवंत आत आईजवळ गेला आणि तो आईही त्याला रागे भरली. डाळ खात होतास का रे? कितीदा सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून. आई, मी देवा शपथ नाही खाल्ली डाळ. सारी जण मलाच बोलताय असे म्हणत यशवंता बाहेर गेला आणि काळांब्याखाली रडत बसला. आदल्या दिवशीचा तो प्रकार, परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता. सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते. यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला? इतके का त्याच्या मनास ते लागले? यशवंत वाचणार नाही असे वाटले. 9च्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे. आई, मला ठेवा. तो क्षीण आवाजामध्ये म्हणाला. माझ्या जवळच आहेस बाळ तू, आई म्हणाली. अशक्त व आजारी आईने मरणोन्मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते. तिच्या डोळ्यामध्ये पाणी आले होते. आई, माझे डोके खाली ठेव हो, तुझी मांडी दुखेल, तुझे सांधे दुखतात, यशवंत खोल आवाजात म्हणाला. आईचे हृदय गहिवरले. नाही हा बाळ, नाही दुखत सांधे, मला काही होत नाही. मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही. हा, मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगामध्ये नसलेली शक्ती येते. माझी मांडी नाही हा दुखत, तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खुपत असतील, आई म्हणाली. आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला, आई, तू आपली माझ्याजवळच बस म्हणजे पुरे. तू जवळ आलीस म्हणजे झाले. यशवंताचा एक एक शब्द आईच्या व आम्हा सर्वांच्या हृदयास घरे पाडित होता. आईला आदल्या दिवशीची आठवण झाली. भरून आले तिचे डोळे, भरून आला ऊर. तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले आणि त्या म्लान होणाऱ्या मुखकमलावर अश्रुसिंचन केले. ते पहा, प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे परमभक्तीने व प्रेमाने त्याने पाहिले. आणि त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हाला सोडून गेला. आई नेहमी म्हणायची, यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला. लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू व तो तारा यशवंताचा असेल असं एकमेकांना दाखवत म्हणत असू. पुण्यात्म्यांचे आकाशामध्ये तारे होतात असे वडील आम्हाला सांगत. आम्हालाही ते खरे वाटे. आज यशवंत नाही, आईही नाही, परंतु त्या मरणप्रसंगीचे खरे उभयंतांचे प्रेम ते अमर आहे. असा थोर भाऊ आणि अशी थोर माता मला मिळाली होती या विचाराने मला धन्यता वाटते. त्याच्या नखाची सुद्धा सर मला नाही. मी पामर किडा, परंतु माझ्यातही काही चांगुलपणा, काही प्रेम असले तर त्याचे श्रेय त्या मातृनिष्ठ भावास आणि मुलांच्या शिला जपणाऱ्या त्या थोर मातेच आहे. अशी आई व असे भाऊ लाभायला
पूर्व सुकृतच लागते. बहुत सुकृतांची जोडी पदरी असायलाच हवी. सत्संगती लाभायला जशी पुण्याई लागते त्याप्रमाणेच थोर मातापिता थोर भावंडे मिळायला सुद्धा पुण्याईच लागते. परंतु माझी असेल असे वाटत नाही. ईश्वराच्या कृपेने ती देणगी होती.